श्री स्वामी समर्थ. आज आपण अबॅकसच्या दुसऱ्या पार्ट कडे वळणार आहोत. तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला अबॅकस पकडायचा कसा, म्हणजे त्याचा वापर कसा करायचा हे आपल्याला आज शिकायचं आहे. तर हाऊ टू यूज अबॅकस, अबॅकसचा वापर कसा करायचा. नवीन नवीन ज्यावेळेस विद्यार्थी असतात त्यांना माहित नसतं अबॅकस कसा पकडायचा, कोणत्या बोटाने पकडायचा, कोणत्या हातातील अंगठ्याचा कसा वापर करायचा. त्याच्यासाठी आज पहिल्यांदा आपण हा व्हिडिओ करणार आहोत. हा पार्ट 2 आहे आपला. हाऊ टू यूज अबॅकस. अबॅकस विथ लेफ्ट हँड इंडिकेटिंग फिंगर, रिंग फिंगर अँड थंब. तर पहिल्यांदा आपण आपल्या डाव्या हाताचा जी करंगळी असते त्या करंगळी, अनामिका आणि अंगठा वापरून अबॅकस पकडायचा असतो. म्हणजे पहिल्यांदा डाव्या हाताचा आपल्याला वापर करायचा असतो. त्याच्यामध्ये पहिल्यांदा डाव्या हाताची करंगळीचा वापर करायचा. त्याच्यानंतर अनामिका, म्हणजे जी आपली रिंग फिंगर असते त्याला अनामिका असे म्हणतात, आणि अंगठा वापरून आपल्याला अबॅकस पकडायचा असतो. त्याच्यानंतर सेकंड पॉइंट आहे यूज द थंब अँड इंडेक्स फिंगर ऑफ राईट हँड, मिडल अँड इंडेक्स फिंगर ऑफ लेफ्ट हँड. म्हणजेच उजव्या हाताचा अंगठा आता आपण डाव्या हाताचा पहिल्यांदा वापरला, त्याच्यानंतर आपल्याला उजव्या हाताचा अंगठा आणि तर्जनी बोट, तसेच डाव्या हाताची मध्यम तर्जनी बोट त्याचा आपल्याला काय करायचं असतं, वापर करायचा असतो. त्याच्यानंतर तिसरं आहे प्लेस अबॅकस ॲट सम डिस्टन्स अवे फ्रॉम edge of a table and it must be flat surface. म्हणजेच अबॅकस टेबलच्या कडेपासून, जो कोपरा असतो टेबलचा त्याच्या कोपऱ्यापासून थोड्या अंतरावर ठेवा आणि तो सपाट पृष्ठभागावर असावा, म्हणजे जेणेकरून त्याच्या अप्पर लोअर फिश असतात त्या हलणार नाही. म्हणजे आपल्याला कोणती जे कॅल्क्युलेशन करत असतो त्याच्यामध्ये कोणत्याही चुका होणार नाही. या दृष्टिकोनातून आपल्याला हे 3 पॉइंट्स या असते सांगितले त्याच्या प्रकारे आपल्याला तो पकडायचा असतो. पण तुम्हाला माहिती आहे का मुलांनो, अंगठा कुठे असतो, अंगठा सगळ्यांना माहिती आहे, तर्जनी, मध्यम भाग माहित अंगठा. आज आपण त्याचा पण अभ्यास करणार आहोत. तर हाताला आपल्याला एकूण किती बोटं असतात, 5 बोटं असतात. तर त्याच्यामध्ये पहिला असतो अंगठा. अंगठा हा सगळ्यांनाच माहिती आहे तुम्हाला, त्याला आपण थंब असं म्हणतो. तो 1 नंबरला असतो. जो असतो तो तर्जनी असतो, त्याला इंडेक्स फिंगर असे म्हणतात, तो 2 नंबरचा बोट असतो. तिसरं जे आहे मध्यमा, मिडल फिंगर, त्याला आपण 3 नंबर म्हणतो. आणि जे फोर्थ आहे अनामिका, म्हणजे रिंग फिंगर, आपण रिंग त्याच्यामध्ये घालत असतो त्याला आपण अनामिका असं म्हणतो, म्हणजे 4 नंबरला ते बोट असतं. आणि 5 नंबरचं जे असतं ते असतं करंगळी, त्याला आपण फिंगर असं म्हणतो. अशा प्रकारे आपल्याला अबॅकस 3 मार्क पडले. आज तुम्हाला काही गणित तिथं करून दाखवणार आहे. पहिल्यांदा आपण त्याची व्हॅल्यू कशी करायची ते आपण बघणार आहोत. इथे मी तुम्हाला बघा राईटचा नंबर इथं दिलेले आहे. तर आता हे जे मी इथे गोल राऊंड मध्ये असलेले आहे त्याच्यातून तुम्हाला त्याची काय करायची, संख्या द्यायची, म्हणजे ते किती नंबर मेन्शन करतो बघा, काय इंडिकेट करतो तो गोल आहे हा. तर मी तुम्हाला काय सांगितलेलंच आहे, हे काय आहे, रॉड आहे आणि हे बार आहे, हे अपर टिप्स आहे, हे लोअर टिप्स आहे, आणि ही पूर्णता आहे सेम आहे पूर्ण. तर इथे मी तुम्हाला ही जे पॉइंट्स आहे इथं खाली बघा, हा पॉइंट्स असतो, सगळ्यांनी लक्षात द्या. हा पॉइंट्स म्हणजे इथला पॉइंट्स आहे. इथे जे पॉइंट दिलेले आहेत म्हणजे तो अबॅकस वरील मेन पॉइंट्स, म्हणजे युनिट दर्शवत आहे. काय दर्शवत आहे, युनिट प्लेस. आपल्याला माहित असतं सगळ्यांना युनिट प्लेस म्हणजे काय, एक स्थान दर्शवण्याचं जे ठिकाण आहे त्याला आपण युनिट प्लेस असं म्हणतो. आपल्याला गणितामध्ये शिकवतात, सगळ्यांना ते माहित आहे. तर आपण तेच आता अभ्यास करणार आहोत. कशा पद्धतीने आपण त्याची व्हॅल्यू तर आपल्याला इथे बघायचं आहे. तर सगळ्यांना दिसतंय हे. तर बघा, हे जो पहिला जो स्थान आहे हा किती आहे ते मेन्शन करतो, किती, आणि इथं काहीच नाही म्हणजे तो 0 आला. म्हणजे काय दादा, 0
1 म्हणजे 10. त्याच्यानंतर इथं काय आहे का 10 ची व्हॅल्यू काय आहे का इथं काहीच नाही म्हणून ते 0 येणार आणि इथे येणार 2 म्हणजे हे असं. त्याच्यानंतर इथे काहीच नाही म्हणजे 0 आणि हे व्हॅल्यू किती दर्शवतं 3. हे अशा पद्धतीने 3. त्याच्यानंतर 10th प्लेसला काय नाही म्हणून 0 इथं 1 2 3 4 हे 4 व्हॅल्यू दर्शवतं. किती व्हॅल्यू दर्शवतं 4. त्याच्यानंतर इकडे बघा इथे काहीच नाही म्हणजे काय हे 0 आहे परंतु 1 2 3 4 आल्यानंतर हा जो वरचा फिक्स असतो अप्पर फिक्स हा नेहमी 5 इंडिकेट्स करत असतो. किती इंडिकेट्स करतो हा 5 आपल्याला कळेल. त्याच्यानंतर खाली पाहता जे अप्पर फिक्स आणि लोअर फिक्स हे खाली आहे असं सांगितलं मी. आणि हा खालचा काय असतो 1 असतो आणि खाली 1 किती झाले 6 झाले. त्याच्यानंतर हा वरचा बघा हे 6 झाले. त्याच्यानंतर हे वरचं 5 इंडिकेट करतो. इथं 10th प्लेसला काही नाही म्हणजे 0 आहे. 5 1 आणि 2 म्हणजे किती झाले 7. त्याच्यानंतर इथं 0 5 6 7 8 हे आपण इथं दाखवू शकतो. हे 7 झाले हे 8 झाले. त्याच्यानंतर पुढे 5 6 7 8 9 किती मेन्शन करते ते 9 नंबर. बरं कळालं हे 5 6 7 8 9. त्याच्यानंतर पुढचं आता हे किती आहे परत सांगा बरं हे 0 5 6 7 8 लक्षात आलं तुम्हाला किती झाले आता हे 8 झालेले आहे. त्याच्यानंतर पुढचं 1 2 3 4. आता इथं काहीच नाहीये म्हणजे हा काय झाला ब्लँक आहे हा पूर्ण. तर काय आहे का काहीच नाहीये हा पूर्ण ब्लँक आहे. म्हणजे इथे किती येणार आता सांगा 5 येतात. बरोबर इथे 5 6 7 8 इथं 1. त्याच्यानंतर इथे पुन्हा बघा हा किती येणार 5 आणि 1 6. हे किती येणार 1 आणि 1 2. हे किती येणार 5 6 7. हे 0 इथं 1 2 3 4. इथे येणार 5 आणि हे 1 6. अशा पद्धतीने आपल्याला याच्यावर पूर्ण 1 to 10 हे शिकायचं असतं. सगळ्यांना कळालं का याच्यामध्ये? ओके आज इथेच थांबूया आपण. धन्यवाद.